नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी वाचन शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आईला नेमकं काय वाचायचंय तुमच्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. आई जेव्हा हा स्वर येतो त्यावेळी आपल्याला साधारणतः 2 आवाज त्याचे लक्षात ठेवायचे आहेत. आईचा एक मेनली जो आवाज आहे जो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे तो आहे ई. सो जेव्हा लॉंग साऊंड ई, सो जेव्हा जनरली आई तुम्हाला दिसेल तुम्हाला ई आवाज काढायचा आहे. मराठीमध्ये जसं आपण वेलांटी म्हणतो तसं ही इंग्रजांची वेलांटी आहे. स्वतः हा बघा, हा काय आहे? ब्र. सो ब्रच्या पुढे तुम्हाला आई दिसला की तुम्हाला फक्त ई आवाज काढायचा आहे. ब्री, ब्रीफ. आता हा काय? फ. फच्या पुढे तुम्हाला आई दिसला, तुम्हाला फक्त वेलांटी सारखा आवाज काढायचे. फी. आणि हा ल आणि ड, फील्ड. आता हा काय? च. आता च्या पुढे तुम्हाला आई दिसतोय म्हणजे तुम्ही त्याला वेलांटी सारखं वाचणार. चीफ. हा काय आहे? श. च्या पुढे तुम्हाला आई दिसतोय म्हणजे वेलांटी. शी. आणि हा ल आणि ड, शिल्ड. अर्थात तुम्ही शिल्ड असं वाचायचं नाही कारण हे जोडाक्षर आहे. जोडाक्षरासारखं वाचायचं. शिल्ड. हे काय तुम्हाला दिसते? तुमच्यातले बरेच जण आर ई रे म्हणते, पण सुरुवातीला जनरली ई येतो त्यावेळी आपण त्याचा उच्चार मात्रा किंवा वेलांटी दोन्हीपैकी एक काढतो. जनरली वेलांटी सारखं काढा जेव्हा तो स्वतंत्र एक वेगळा सिलॅबल असेल. आता हा आई कोणाला लागलाय? ल ला. ल ला आई लागला म्हणजे ल ला वेलांटी समजा ली. आणि हा फ, रिलीफ. आता इथे बघा, आता इथे हा क ला ए लागलाय. सो तुम्हाला हे तर माहिती असणार आहे, क्या. आता हा काय? श. आता त्याला काय लागलंय? आई. सो ती वेलांटी समजा कॅशी. आणि र. फक्त एक नियम लक्षात ठेवायचा, जनरली आपण र बोलतो त्याच्या पुढे आपण अ टाकायचा. कॅशियर. नुसतं तुम्ही म्हटलं कॅशियर तर साऊंड चांगला होणार नाही. कॅशियर. आता क ला डबल ओ लागलाय. डबल ओ म्हणजे काय? कू. आणि आता हा क आहे. क ला आई म्हणजे की, कुकी. आता इथे आरी लागलाय म्हणजे काय? ट्री. आता हा तुम्हाला काय दिसतोय? ट ला र लागला. ट्र. ट्रच्या पुढे आई, ट्री. आणि हा व. शब्द काय झाला? रिट्रीव्ह. रिट्रीव्ह. सो अशा पद्धतीने तुम्ही अनेक शब्दांची प्रॅक्टिस करू शकता. एकदा का तुम्हाला समजलं आईला ई वाचायचं आहे, मग याच्यामध्ये अजून किती शब्द येऊ द्यात, तुम्हाला आई दिसला की ई वाचायचं आहे. आता आईला फक्त ई वाचतात का? तर नाही. आईचा एक दुसरा आवाज आहे आई. लॉंग साऊंड आहे हा सुद्धा, आय. आय आवाज आपण कधी काढायचा? आता इथे बघा, तुम्ही म्हणणार सर हा फ्र आहे. मग आम्ही तुम्ही ह्या सांगितलेल्या पद्धतीने वाचायला गेलो तर फ्रला आई लागला, फ्री. आणि हा ड, फ्रीड वाचणार. पण हा उच्चार चुकीचा आहे. तुम्हाला काय वाचायचंय? हा फ्रच्या पुढे आई म्हणजे आय. फ्राय, सॉरी, फ्राय. मग आता तुम्ही म्हणणार सर मग आम्हाला कसं कळणार? आम्हाला तर फक्त स्वरच दिसतोय बरोबर. लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे हे व्हर्ब आहे. हा जो ईडी दिसतोय हा सफिक्स आहे. ईडी, ईएस, ईआर हे जेव्हा शब्दाला लागलेले तुम्हाला दिसतील त्यावेळी समजायचा की हा जो आय आहे तो ओरिजिनल स्पेलिंग मध्ये वाय असतो. लक्षात आलं का? पण ईडी किंवा एस लावताना आपण तो वाय काढून तिथे आय लिहितो आणि त्यामुळे काय होतं, तो ईडी लावताना ते वायच्या ठिकाणी आय लिहिल्यानंतर आपल्याला तो आय आणि ई दिसतो. बट ओरिजिनल स्पेलिंगला वाय लागलेला असतो आणि स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा छोट्या स्पेलिंग मध्ये वाय लागतो आपण त्याला आय म्हणतो.
जसं की हा शब्द आहे फ्राय. सो फ्राय शब्दालाच तुम्हाला म्हणायचं आहे फ्राईड. जसं आता बघा हा क्र आहे, तुम्हाला वाटेल हा शब्द क्रीड आहे, बट ओरिजिनली शब्द काय असणार आहे? हा आयच्या ऐवजी इथे काय असणार? वाय असणार आहे. सो हा क्राय शब्द आहे. सो क्राय शब्दालाच तुम्हाला फक्त ड लावायचं आहे, क्राईट. तसं आता हा शब्द ट्रीड नाही आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. ट्राईट, येस, कारण ओरिजिनली शब्द हा जो आय आहे तो वाय आहे, हा जो आहे तो सफिक्स आहे. सो ईडी वगैरे तुम्हाला दिसलं की समजून जायचं ते सफिक्स मध्ये आहे. तसंच जर तुम्हाला यस लागलेला दिसला तर तोच नियम, यस लावताना आपण वाय काढून आय लिहितो, म्हणजे ओरिजिनली हा शब्द काय असणार आहे? फ्राय. सो फ्रायला तुम्हाला फ्राय ओरिजिनली शब्द जो आहे तोच, त्याला फक्त यस लावलाय, फ्राईज. याचा उच्चार आपण जनरली अशा याच्यामध्ये ज असा करतो. आता इथे क्रीज वाचायचं नाहीये, काय वाचायचं? क्राईज. का? कारण हा जो आय आहे तो ओरिजिनली वाय आहे. सो तो शब्द आहे क्राय. सो क्राय शब्दालाच क्राईज. जसं हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, ट्राईज. कारण ओरिजिनली शब्द आहे TRY. सो असे सफिक्स तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. ईडी लागला, ES लागला, ER लागला की तुम्हाला त्याचा ओरिजिनल शब्द शोधायचा आहे. तो जर आयने असणार तर मग ओरिजिनल ही तयार झालेल्या शब्दामध्ये पण तुम्हाला आईज बोलायचं आहे. त्या पद्धतीने काही छोटे शब्द असतात, जसे की इथे बघा, याला तुम्हाला डी वाचायचं नाही. लहान शब्दांमध्ये जिथे आईने शेवट होतो. आता तुम्ही म्हणणार सर शेवट तर इथे पण झाला होता आईने, पण हे 2 सिलॅबल आहे, म्हणजे हा एक सिलॅबल आहे, हा सिलॅबल. पण हा छोटा शब्द डायरेक्टली ड ला पहिल्याच लेटरला आई लागलाय. सो अशा वेळी तुम्हाला याला वाचायचं आहे डाय. ल ला आई, लाय. ट ला आई, टाय. सो आय एम शुअर आय ईचा हा जो साऊंड आहे, ई की आई, ह्या तुम्हाला कम्प्लिटली कळला असेल. आणि जर तुम्हाला कळलं असेल आणि जर असेच व्हिडिओज तुम्हाला इंग्रजी वाचनाचे हवे असतील तर जाता जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिली सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे तुमच्यासारख्याच ज्यांना इंग्रजी वाचनाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत आपलं हे जे चॅनल आहे ते पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओचा त्यांना उपयोग होईल. धन्यवाद.